गोदावरी नदीचे पाणी दूषित नसल्याचा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दावा खोटा असल्याचा आरोप होतोय। खासगी लॅबमध्ये नंदिनी आणि गोदावरी नदीचे पाण्याचे नमुने तपासलेले आहेत। सामाजिक कार्यकर्ते जगबीर सिंह यांच्याकडून नमुन्यांची तपासणीमध्ये दोन्ही नद्यांचे पाणी प्रदूषित असल्याचं निष्पन्न झालंय। परभणीच्या सेलू शहराचा पाणीपुरवठा 4 दिवसांपासून बंद, नागरिकांची पाण्यासाठी वणवण। अमरावतीमध्ये पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीसाठी तरुणींचा मैदानावर सराव। आगामी काळात होणाऱ्या पोलीस भरती आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या भरतीसाठी तरुण सज्ज झाले। गोंदियाच्या देवरी तालुक्यामध्ये अब्दुल टोला परिसरामधील जंगलामध्ये आग लागली। या आगीमुळे 14 ते 15 चारचाकी वाहनं जळून खाक झाली आहेत। बुलढाणा जिल्ह्यामधील आवारा गावामध्ये 2 गटात तुंबळ हाणामारी। दोन्ही गटातील तब्बल 36 जणांवर गुन्हे दाखल, तर आतापर्यंत 22 जणांना अटक झाली आहे। नाशिक शहरामध्ये अनधिकृत रिक्षा चालकांचा हैदोस। सर्वसामान्य प्रवाशांवर दादागिरी। शालिमार चौकात गाडीचा कट लागल्याच्या कारणावरून रिक्षा चालकाची एका कुटुंबाला बेदम मारहाण। महिलांनी हात जोडून माफी मागू नये, रिक्षा चालकांची गुंडगिरी। चंद्रपूर शहरालगत असलेल्या पडोलीमध्ये भरधाव बसची उभ्या ट्रकला धडक आणि या एकाचा मृत्यू झालाय, तर 13 प्रवासी जखमी असल्याची माहिती मिळते। कराडच्या करवडी या गावात विहिरीत बुडाले। पोहायला शिकत असताना वाचवायला गेलेल्या व्यक्तीसह विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू।